क्वेश्चन नंबर 4 आहे आपला. O is the center of the circle. Segment AB, segment AAC are tangent segments. Radius of the circle is R and length of AB is equal to R. Prove that parallelogram ABOC equal to parallelogram ABOC is a square. ABOC म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, त्याला करून घ्यावं लागेल. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन करून घेऊया, कन्स्ट्रक्शन लिहून घेऊया आपल्या आन्सरमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ABOC काय आहे, स्क्वेअर आहे दाखवायचा आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला OB OC किती आहेत ते काढावे लागतील. आता इथे AB आणि AC काय झालेली आहे आपली, OA किती आहे आपली, अशा प्रकारची आपल्याला सगळी उत्तरं काढावी लागतील. आणि मग आपल्याला सांगता येईल की ABOC आपला स्क्वेअर आहे. म्हणजे AB इक्वल टू OB इक्वल टू OC इक्वल टू AC आपण प्रूफ केलं तर आपल्याला सांगता येईल की हा स्क्वेअर आहे. बघूया कशा प्रकारे आपल्याला आन्सर काढता येईल. O is the center of the circle. Segment AB and segment AC are tangent. R is the radius of the circle. Radius is equal to length of AB equal to R. Proof parallelogram ABOC is a square. Proof O is the center of the circle. R is the radius of the circle. Radius is equal to length of AB. AB ला त्याने काय म्हटलेलं आहे तर त्यांनी R म्हटलेलं आहे. मग जर का त्यांनी AB ला R म्हटलेला आहे तर AC हा सुद्धा आपल्याला R म्हणता येईल. सेगमेंट AB अँड सेगमेंट AC आर टँजंट. त्याने अगोदरच सांगितलेलं आहे सेगमेंट AB अँड सेगमेंट AC आर टँजंट. म्हणजेच काय झालेलं आहे ते इक्वल आहे. देअरफॉर AB इक्वल टू लेंथ ऑफ AB इक्वल टू लेंथ ऑफ AC इक्वल टू R बाय टँजंट थेरम. त्याचं का टँजंट आहे तर त्याला इक्वल काय सांगितलेलं R आहे. मग ते पण दोन्हीसुद्धा Rच येणार आहेत. आता OB अँड OC आर रेडियस ऑफ द सर्कल बिकॉज काय म्हटलेलं आहे, OB अँड OC आर रेडियस ऑफ द सर्कल बिकॉज B अँड C आर पॉईंट ऑफ contact on segment AB and segment AC. Therefore OB equal to OC equal to R. आणि हे झालं आपलं 3 नंबरचं इक्वेशन. आपण काय म्हणालो, B आणि C पॉईंट्स कुठे आहेत, ते कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहेत, ते सर्कलच्या वर आहेत. आणि म्हणून काय झालेलं आहे, सेंटर ते सर्कलच्या वर असलेले पॉईंट्स आहेत. आणि म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे, रेडियस म्हटलेलं आहे. तिकडे पण काय म्हणालो, AB आणि AC काय होते, रेडियस होते, कारण दोन्ही टँजंट्स आहेत त्याने सांगितलेलं आहे. म्हणून आपण म्हणालो की ते दोन्हीसुद्धा टँजंट आहेत. फ्रॉम 1, 2 अँड 3 देअरफॉर AB इक्वल टू AC इक्वल टू OB इक्वल टू OC इक्वल टू R. इन triangle BOA and triangle COA AB equal to AC equal to R. From 2 OBA angle OBA equal to angle OCA equal to 90 degree by tangent radius theorem. 4 OB equal to OC radio of the circle ही 5th नंबरची आपली इक्वेशन झालेलं आहे. Therefore triangle BOA equal to triangle COA from 2 and 5 and isosceles theorem. Therefore angle BAO equal to angle BOA equal to angle CAO equal to angle COA equal to 45 degree. There angle BAC equal to BAD plus CAO equal to 45 plus 45 equal to 90 degree. Therefore angle BAC equal to 90 degree. हा जर आपला 6 नंबरचं इक्वेशन. आपण सगळे जेवढे पण ट्रायंगल्स आहेत तेवढे सगळे 90 डिग्री कसे झालेले आहेत ते आपण सांगणार आहोत. आणि मग आपण सगळे दाखवणार आहोत 90 डिग्री. एक तर आपण दाखवलं की रेडियस आहे आणि म्हणून सगळे इक्वल आहेत. फक्त आपल्याला स्क्वेअर दाखवताना आपल्याला अँगल्स लाईन्स आपल्या सगळ्याच्या सगळ्या
इक्वल आहे ते दाखवून चालणार नाही. सगळे अँगल्स पण 90 डिग्री आहेत ते पण आपल्याला शो करावं लागेल. तुम्ही एकच दाखवत आणि सांगितलं देअरफॉर पॅरलेलोग्राम ABOC इज अ स्क्वेअर, तर अर्धेच मार्क मिळतील. आपल्याला अँगलसुद्धा 90 डिग्री दाखवावे लागतील. ओके, अँगल BOC इक्वल टू अँगल BOA प्लस अँगल CO इक्वल टू 45 प्लस 45 डिग्री इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल BOC इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 4, 6 and 7. अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल टू अँगल A इक्वल टू अँगल O इक्वल टू 90 डिग्री. आता आपण वाक्य लिहिणार आहोत. देअरफॉर पॅरलेलोग्राम ABOC इज अ स्क्वेअर, हेन्स प्रूफ. आता आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 3 मधला 5th क्वेश्चन. आपला 5th क्वेश्चन आहे पॅरलेलोग्राम ABCD इज अ पॅरलेलोग्राम. इट circumscribes the circle with center T, point E, F, G, H are touching points if AE equal to 4.5, EB equal to 5.5. find AD. थोडक्यात आपल्याला काय दाखवायचं आहे, थोडक्यात आपल्याला काय शोधायचं आहे, तर AD किंवा AB किंवा BC किंवा DC किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. सोडवायला सुरुवात करूया. पॅरलेलोग्राम ABCD इज अ पॅरलेलोग्राम विच circumscribes the circle with center T. Therefore AB parallel CD and AD parallel BC हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट झालेलं आहे. फर्स्ट इक्वेशन तयार झालेलं आहे, कारण त्यांनी म्हणतानाच म्हटलेलं आहे पॅरलेलोग्राम आहेत आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की ते एकमेकांना पॅरलल्स आहेत. बाय टॅन्जंट थेरम AE इक्वल टू AH हे आपलं सेकंड इक्वेशन. EB इक्वल टू BF, HD इक्वल टू DG, GC इक्वल टू FC आपले सगळे तयार झालेले आहेत इक्वेशन्स. आपले AE प्लस EB एका त्याच्यामध्ये लिहून घेतलेलं आहे. AE प्लस EB म्हणजे आपलं काय तयार झाली, AB तयार झाली. DG प्लस GC म्हणजे आपली काय तयार झाली, DG प्लस GC. DC तयार झाली किंवा CD तयार झाली. इक्वल टू AH प्लस HD, AH प्लस HD म्हणजे आपली काय तयार झाली, AD तयार झाली. BF प्लस FC म्हणजे आपली काय तयार झाली, BC तयार झाली. ॲड 2, 3, 4 and 5. देअरफॉर ए म्हणजे हे आपण कसं लिहिलं तर 2, 3, 4, 5ला आपण ॲड करून आपण त्या लाईन्स तयार केलेल्या आहेत. मग आपण पॅरलल लाईन्स आहेत तर दोघांनासुद्धा पॅरलल लाईन्सना प्लस करून दाखवलेलं आहेत की ते दोन्ही समान आहेत. AB प्लस CD इक्वल टू AD प्लस BC, AEB, CGD, AHD, BFC हे जर आपले इक्वेशन नंबर 6. देअरफॉर AB इक्वल टू CD अँड AD इक्वल टू BC हे आपलं जरा 7 इक्वेशन. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल. AB इक्वल टू AD प्लस AD. आता आपण काय म्हटलं होतं, AB इक्वल टू CD. मग आपण दोन्हीला जर का AB म्हटलं तरी चालणार आहे. म्हणजेच काय झालं 2AB प्लस 2AD फ्रॉम 6 and 7. म्हणजेच काय झालं AB इक्वल टू AD. AE प्लस EB इक्वल टू AH प्लस HD. आता जर का आपण म्हटलं AB इक्वल टू AD आहे, मग AB काढायचं असेल तर AB आपण काय म्हटलेलं आहे, AB आपली कशी तयार झालेली आहे, तर आपण म्हणालो आपली AB तयार झाली AE प्लस EB. मग आपली AB तयार झालेली आहे. आणि AD कशी तयार झाली, AH प्लस HD. मग 4.5 प्लस 5.5 इज इक्वल टू AD. देअरफॉर 10 इज इक्वल टू AD. आधी आपल्याला AD कोणाच्या पॅरलल आहे, त्याचं काय आन्सर आलेलं आहे ते दाखवावं लागेल किंवा ते इक्वल कसं आहे ते दाखवावं लागेल. आणि मग आपल्याला AE आणि EBची आपल्याला दिलेली आहे ती टाकून आपण लिहून घेणार आहोत की बाबा AD किती आहे.